राम राम शेतकरी मित्रांनो. गेल्या काही दिवसापासून बरेच शेतकरी मित्र कॉमेंट्समध्ये विचारणा करत होते की कांदा निर्यातीची परिस्थिती नेमकी काय आहे, त्यावरती व्हिडिओ बनवा, आम्हाला माहिती द्या. तर मित्रांनो, कांदा निर्यातीबाबत महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे. ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नेमकी काय बातमी आहे, या बातमीवरून आपल्या लक्षात येईल यावर्षी कांदा निर्यातीची परिस्थिती नेमकी काय झालेली आहे, कांदा बाजाराची स्थिती नेमकी काय आहे. मित्रांनो, अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये ती माहिती आपण पाहूयात. तर मित्रांनो, पाहूयात नेमकी काय बातमी आहे. मित्रांनो, मध्य पूर्वेत सध्या सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम भारतातील कांदा बाजारावर दिसून येत आहे. विशेषतः निर्यात मोठ्या प्रमाणात घटल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढला असून दर कोसळले आहेत. देशात कांदा दर ठरवणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी 1051 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय मागणीत घट आणि निर्यातीत झालेली मोठी घसरण यामुळे देशातील घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांकडे जाणारी कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालेली आहे. परिणामी निर्यात मंदावल्याने देशातील बाजारपेठेत कांद्याचा साठा वाढला आहे आणि घाऊक बाजारात दर घसरलेले आहेत. अनेक ठिकाणी घाऊक दर उत्पादन खर्चापेक्षा कमी झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका याचा बसलेला आहे. काही ठिकाणी कांदा अत्यल्प दरात विकावा लागत असल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत. नगदी पीक असल्याने सगळे अर्थचक्र सध्या शेतकऱ्याचे विस्कळीत झालेले आहे. निर्यातदारांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे HPAचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी परिस्थितीवरती स्पष्ट मत हे दिलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण दर घसरण्याची कारणे पाहूयात आणि त्यानंतर गेल्या 7 वर्षातील कांदा निर्यातीची स्थिती आपण जाणून घेणार आहोत. त्यावरून आपल्या लक्षात येईल यावर्षी कांदा निर्यातीची स्थिती किती भयानक झालेली आहे. मित्रांनो, सुरुवातीला पाहूयात दर घसरण्याची कारणे. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात ठप्प होणे, देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणावर कांद्याचा पुरवठा हा होत आहे आणि वाहतूक व आंतरराष्ट्रीय व्यापारात अडथळे ही कारणे दर घसरण्याची आहेत. आणि घाऊक बाजारपेठामध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत. अनेक ठिकाणी दर उत्पादन खर्चाच्या खाली गेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होत नाही. अनेक ठिकाणी कांदा कमी दरात सध्या शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की मध्यपूर्वेतील युद्धामुळे निर्यात ठप्प होणे, देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणावर कांद्याचा पुरवठा होणे, वाहतूक व आंतरराष्ट्रीय व्यापारात अडथळे या सगळ्या गोष्टीमुळे सध्या कांद्याचे दर हे घसरलेले आहेत. तर मित्रांनो, पाहूयात मागील 7 वर्षातील कांदा निर्यात आकडेवारीमध्ये. मित्रांनो, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 21.83 लाख टन कांदा हा निर्यात झालेला आहे आणि 2019-20 मध्ये 11.49 लाख टन कांदा हा निर्यात झालेला आहे. तर 2020-21 मध्ये 15.77 लाख टन कांदा निर्यात झालेला आहे. तर 21-22 मध्ये 15.37 लाख टन कांदा निर्यात झालेला आहे. तर 22-23 मध्ये 25.25 लाख टन कांदा हा निर्यात झालेला आहे. तर 23-24 मध्ये 17.17 लाख टन कांदा निर्यात झालेला आहे. तर 24-25 मध्ये 11.47 लाख टन कांदा निर्यात झालेला आहे. तर 25-26 मध्ये फक्त 12.83 लाख टन कांद्याची निर्यात ही झालेली आहे. मित्रांनो, मागील 7 वर्षातील ही आकडेवारी जर आपण पाहिली तर या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येत आहे की किती मोठ्या प्रमाणामध्ये 2024 पासून कांदा निर्यातीमध्ये घट ही झालेली आहे आणि 25-26 मध्ये तर खूपच घट कांदा निर्यातीमध्ये झालेली आहे. मित्रांनो, गेल्या 7 वर्षामध्ये फक्त 22-23 मध्ये जास्त कांद्याची निर्यात ही आपल्या देशातून झालेली या आकडेवरून
आपल्याला दिसून येत आहे. आणि कांद्याची निर्यात नेमकी का होत नाही ते हे आपल्याला माहीत आहे. आपण त्यावरती वेळोवेळी सविस्तरपणे व्हिडिओही बनवलेले आहेत. मित्रांनो, कांदा निर्यातीमध्ये सरकारचं मोठं योगदान हे असतं आणि सरकारी धोरणं यासाठी महत्त्वाचे कांदा निर्यातीसाठी असतात. परंतु सध्या कांद्याची निर्यात ही खूप अत्यल्प प्रमाणामध्ये होत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.